नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. अवैध तलवारी बाळगणारे 2 तरुण जेरबंद. 2,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगण्याविरोधात पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 2 तरुणांना तलवारीसह ताब्यात घेतलं. रोहित दिनेश राजपूत वय 19 आणि आदित्य सुरेश सोळंके वय 20 दोघेही राहणार संभाजीनगर, जालना अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून एकूण 2,500 रुपये किमतीच्या 2 तलवारी जप्त करण्यात आल्या. जालना जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह सिंधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई सुरू केली होती. दरम्यान 18 ऑगस्ट रोजी रोहित राजपूत याच्याकडे अवैध तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचा शोध घेतला असता तो संभाजीनगर परिसरातील त्याच्या राहत्या घरी आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता 1,500 रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली. रोहितची चौकशी केली असता त्याचा मित्र आदित्य सोळंके याच्याकडेही तलवार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी भोकरदन नाका परिसरातील सागर गल्ली येथील स्वामी समर्थ वेल्डिंग दुकानात आदित्यचा शोध घेतला. तो तेथून मिळून आल्याने चौकशी केली असता त्याने दुकानातून तलवार काढून दिली. पोलिसांनी 1,000 रुपये किमतीची दुसरी तलवार जप्त केली. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी सदर बाजार पोलीस ठाणे जालना येथे हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, शिवप्रसाद एखंडे, बाबासाहेब गायकवाड, कैलास चेके, योगेश सहाने, सागर बाविस्कर आणि दत्ता वाघुंडे यांनी केली. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.